सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत। राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताचे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला पीक विम्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप करण्याचा आता सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 या 5 वर्षांचा थकीत पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांचे पीक विम्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, याचीच माहिती आपण संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना, पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला होता, याच्या पाठोपाठच दुसरा टप्पा सुद्धा वितरित झालेला होता, परंतु पीक विम्याचा तिसरा म्हणजे शेवटचा टप्पा अजून वितरित झालेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता पीक विम्याचा तिसरा टप्पा वितरित होत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत, यासोबत शेतकरी बांधवांना कोणकोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, याचीच माहिती आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचे भरपूर दिवसांची पीक विम्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पीक विम्याचे पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। परंतु शेतकरी बांधवांना, हा जो पीक विमा वितरित केला जात आहे, तर हा पीक विमा सरसकट तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। तर या पीक विम्यासाठी महत्त्वाच्या 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। राज्यातील जे शेतकरी बांधव या प्रमुख 4 पात्रतांमध्ये बसत आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्या शेतकरी बांधवांची पीक विम्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। जर तुम्ही खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तुमचे भरपूर दिवसांची पीक विम्याची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तर दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची पीक विम्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर ते जिल्हे, याच्यासोबत ज्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर त्या बँका कोणकोणत्या आहेत, याचीच माहिती आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे तुम्हाला
तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत। महत्त्वाच्या 4 पात्रतांमध्ये तुम्ही बसायला पाहिजेत। राज्यातील जे शेतकरी बांधव या महत्त्वाच्या 4 पात्रतांमध्ये बसत असतील आणि ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची पीक विम्याची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर ते जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये 2021 चा पीक विमा 2022, 23, 24 आणि 25 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कोणत्याही वर्षामध्ये पीक विमा जमा झालेला असेल तर तुम्हाला आता डबल पीक विमा मिळणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांना अद्याप पीक विम्याचे पैसेच मिळालेले नव्हते तर त्या शेतकरी बांधवांना मागील सर्व थकीत हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत। बघा, काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, गारपिटीमुळे शेतकरी बांधवांचं अतोनात नुकसान झालेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांची पिके पावसाच्या पाण्यामुळे पिवळी पडलेली होते। तर अशा पद्धतीच्या समस्या सर्व शेतकरी बांधवांच्या सोबत झालेल्या होत्या। या सर्व गोष्टींचा विचार करून आता शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। शेतकरी बांधवांची पीक विम्याची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। जिल्हे आणि बँका तुम्ही पाहिल्या की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचे पीक विम्याची प्रतीक्षा संपवून जाईल। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, सुरुवातीला आपण पात्रता बघून घेऊयात। म्हणजेच जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही कोणकोणत्या पात्रतेमध्ये बसायला पाहिजे। कारण शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तरच तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही पीक विम्याची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर सुरुवातीला आपण पात्रता पाहून घेऊयात। परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर जी महत्त्वाची 3 कामे करायची आहेत तर ती 3 कामे कोणकोणती आहेत हे 3 कामे सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून तुम्ही जर महत्त्वाची 3 कामे केली तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची प्रतीक्षा संपवून जाईल। परंतु ही 3 कामे पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना ज्या महत्त्वाच्या पात्रता आहेत तर त्या पात्रता जाणून घेणं गरजेचं आहे। कारण तुम्ही जर पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची पीक विम्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्याकडे मोदी साहेबांच्या माध्यमातून पैसे पाठवण्यात आलेले होते। आता हे पैसे राज्य सरकारच्या बँकेमध्ये गेलेले होते। आता हे पैसे बँकांकडे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री भरणे मामा यांनी पाठवलेले होते। आता हे पैसे बँकांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तर एकंदरीत पीक विम्याचे पैसे किती सोडले जात आहेत, कोणाकोणाला सोडले जात आहेत, कशा पद्धतीने शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे याचीच माहिती आता सांगत आहे। त्यामुळे वेळ न घालवता आपण व्हिडिओला आता सुरुवात करत आहोत। जिल्हे आणि बँकांची यादी सविस्तर पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो,
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आणि अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात येत आहे। तुमची भरपूर दिवसांची पीक विम्याची प्रतीक्षा संपण्यात येत आहे। बघा, खरीप हंगामामधील पीक विमा आणि रब्बी हंगामामधील पीक विमा, तर दोन्ही हंगामामधील पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आता सोडला जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, वर्षानुवर्ष तुम्हाला पीक विम्याचे पैसे हे सोडले जात होते, परंतु मागच्या काही दिवसांपासून पैसे वेळेवरती सोडले जात नव्हते, कारण सरकारकडे पैशाची कमतरता होते, सरकारकडे पैसे नसायचे, त्यामुळे तुम्हाला याच्या अगोदर पैसे सोडले जात नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला सरकारकडे पैसे आहे, सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जात आहे। तुमचे पीक विम्याची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। विचार करायला गेला तर 2021 चा पीक विमा, 2022 चा पीक विमा, 2023, 2024 आणि 2025 हा मागच्या काही वर्षांचा पीक विमा थेट तुमच्या खात्यामध्ये वर्ग केला जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांचे पीक विम्याची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत। राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्यांना पीक विम्याचे पैसे सोडले जाणार नाही। त्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याच्या पैशांची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत ही जी महत्त्वाची 3 कामे आहेत, तर हे 3 कामे कोणकोणती आहेत त्याचीच माहिती आता आपण पाहणार आहोत। परंतु हे 3 कामे पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना कोणत्या पिकासाठी किती पीक विमा आता सोडला जात आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे याचीच माहिती आता आपण पाहत आहोत। त्यामुळे वेळ न घालवता डायरेक्ट आता आपण सुरुवात करूया। आता बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे डायरेक्ट सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा केले जात असतात। तर सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची पीक विम्याची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सुरुवातीला परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली जिल्हा, यासोबतच वरच्या साईडला पाहायला गेलं तर जालना जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत। यासोबत शेतकरी बांधवांनो, उर्वरित जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा पैसे मिळणार आहेत, सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तुमची पीक विम्याची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून वाट पाहिली, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तुमची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने आपण बँका सांगत आहोत। तर बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी सांगितली, आता उर्वरित जिल्ह्यांची यादी सांगत आहे। तर याच्यामध्ये वरच्या साईडचा सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, अहिल्यानगर असेल, तर या 3 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत, कारण या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, मटकी, हरभरा, ज्वारी, बाजरी याच्या सोबतच पाहायला गेला तर विविध पिकांचे
पिकांचे नुकसान प्रचंड पावसामुळे, अतिवृष्टीमुळे आणि गारपिटीमुळे झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेमध्ये पडलेले होते, परंतु यापुढे शेतकरी बांधवांनो तुम्हाला चिंता आणि काळजी करण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढायला सांगितलेले आहे। याच्यासोबत तुमचे आधार कार्ड हे बँकेला लिंक करायला सांगितलेले आहे। जर तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक केलेले असेल, यासोबत KYC पूर्ण केलेली असेल, तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून शेती संबंधित पीक विम्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला सुद्धा मिळत राहतील। बघा भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र। चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे।